आज बनवूया पुरणपोळ्या। हे आहे मैद्याचं पीठ, ह्याचं मळून घेतलं आहे। हे आहे गूळ आणि चण्याच्या डाळीचं मिश्रण, पुरण ते बनवून घेतलं आहे। आणि हे आहे तांदळाचं पीठ। आता लाटूया पुरणपोळ्या। आता बनवूया पुरणाची पोळी लाटून। तुम्ही मैद्याचं पीठ पण घेऊ शकता लाटायला, मी तांदळाचं घेते। हलक्या हलक्या हाताने आता ही भाजूया। आता उलटूया पोळी। एक साईड चांगली झालेली आहे। तेल किंवा तूप लावू शकता, मी तूप लावते आहे इथे। याच प्रकारे सगळ्या पुरणपोळ्या बनवून झाल्या। आता एन्जॉय करूया दुधाबरोबर। एन्जॉय।